नमस्कार, मी अतुल सर. पुन्हा एकदा तुमचं या चॅनलवर स्वागत. आज या सेशनमध्ये आपण प्रॉपर नाउन ची पूर्ण आपण माहिती घेणार आहोत. त्याचे हे नियम म्हणजे 3च नियम हे तुम्ही तोंडपाठ करा म्हणजे तुम्हाला प्रॉपर नाउन हे लगेच लक्षात येऊन जाईल. पहिला आहे आद्य अक्षर नेहमी मोठ्या लिपीतच. म्हणजे बघा प्रॉपर नाउन म्हणजे काय? विशेष नाव. जसे की एखाद्या विशिष्ट व्यक्तीचे, ठिकाणाचे, प्राण्याचे, देशाचे, नदीचे, पर्वताचे किंवा वस्तूच्या नावाला काय म्हणतात? विशेष नाव. म्हणजे बघा लिहून घ्या. व्यक्ती, व्यक्तीचं नाव, नंतर आहे ठिकाणाचं नाव, नंतर आहे पर्वताचं नाव, नंतर आहे नद्यांची नावं. ओके, त्याच्यानंतर येतात देशांची नावं, प्राण्यांची नावे. ओके, प्राण्यांची नावे किंवा वस्तूचं नाव. बघा व्यक्तीच्या ठिकाणाचे नाव, पर्वताचं नाव, नद्यांची नावं, देशांची नावं, प्राण्यांची आणि वस्तूंची नावं. हे बघा हे काय तुमचे कशामध्ये येतात? प्रॉपर नाउन मध्ये. म्हणजे त्या व्यक्तींना एक विशेष नाम दिलेलं आहे. जसं की बघा मी अतुल आहे की नाही, म्हणजे माझं नाव काय आहे? अतुल. हे तुमचं काय? माझं म्हणजे विशेष आहे ना एकदम. आता असे अतुल एकाच ठिकाणी सगळे आहेत का? नाही. म्हणजे या भारतभर देशामध्ये कुठं ना कुठेतरी पसरलेले आहेत माझ्याच नावाचे, पण तिथं त्यांचं काय आहे? विशेष नाम आहे ना. तुमचं नाव जे काय असेल ते असेल, आहे की नाही. आता सपोज तुमचं नाव राहुल आहे, बरोबर. मग हे तुमचं काय झालं? विशेष नाव. किंवा एखाद्याचं नाव आता अमोल आहे की नाही, अमोल हे काय झालं? तुमचं विशेष नाव. त्याच्यानंतर आहे बघा पर्वत म्हणजे हिमालय. नाव दिले ना. अशा पर्वतरांगा भरपूर आहेत पण त्यांना नाव दिले. नद्या, आता जगामध्ये सगळ्यात मोठी नदी आहे नाईल, बरोबर. तिला काय नाव दिलेले? नाईल. अशा बऱ्याच नद्या आहेत ना आपल्या इथं. आपल्या भारतामध्ये गंगा नदी आणि ब्रह्मपुत्रा ह्या 2 नद्या खूप मोठ्या आहेत. त्यांना ती नावं दिलेली आहेत. कुठल्याही नदीला आपण कुठल्याही नदीचं नाव देऊ शकत नाही. ती जी नदी आहे तिला जे नाव दिले तेच आपल्याला तिथं वापरायचंय. देशांचे नाव, जसं आपण भारतात राहतो, जमीन भरपूर आहे, बरोबर आहे. अख्ख्या जगामध्ये जमीन भरपूर आहे, भूखंड भरपूर आहे, पण त्याच्यावर तुकडे झालेले. अमेरिका आहे, भारत आहे, युरोप आहे, नंतर चीन आहे, नंतर रशिया आहे. हे असे त्यांच्या भूखंडाला काय नावं दिलेली आहेत. काय? प्राण्यांची नावं, ठीक आहे. नंतर वस्तूंची नावं, बरोबर. आता हे जे तुम्ही नावं लिहिणार त्यांचं अक्षर हे नेहमी काय असलं पाहिजे? मोठ्या लिपीत. जसं की बघा तुम्ही राहुल असं न लिहिता कसं लिहायचं? त्याला पहिलं अक्षर काय करायचं? तुम्हाला कॅपिटल मध्ये घ्यायचं. आलं लक्षात? म्हणजे मोठ्या लिपीतच. त्याच्यानंतर शेवटी येणारं ए मूळ अक्षर कधी वापरतात तर कधी वापरत नाही. जसं की बघा राम, काही ठिकाणी काय करतात? शेवटी ए घेत नाही. जर त्यांचा उल्लेख हा देवी देवतांप्रमाणे असेल तर शेवटी तुम्हाला ए घ्यायचा आहे. जर असा नॉर्मल म्हणजे मनुष्य व्यक्तीमध्ये जर असेल तर मग फक्त राम. जसे की बघा राहुलच्या पुढे येतं, एलच्या पुढे ए घेतलाय का? नाही. फक्त हा ए कुठं कन्सेप्ट ठेवायचा? जिथं देवी देवतांची नावं असतील त्याच्या पुढे तुम्हाला शेवटी ए घ्यायचं. लक्षात ठेवा हा. इतर वेळेस तुम्ही वापरलं तर नाही चालतं, म्हणजे घेतलं नाही तरी चालतं, राईट. आता काही विशेष नावांचे स्पेलिंग्स हे स्वतंत्रपणे वेगळेच असते. म्हणजे जसे की बघा राम हे तुम्हाला माहिती आहे, पण काही स्पेलिंग्स असे असतात की तुम्हाला ते पाठच करावे लागतात. जसं की बघा तुम्हाला काही नावं देतो मग तुमच्या लक्षात येईल. काही बाहेर देशातली नावं देतो, म्हणजे जसे की बघा मायकल. आता मायकलची स्पेलिंग बघा काय आहे? MICH EL. हे काय? ही मायकलची स्पेलिंग. हे तुम्हाला पाठच करावी लागणार आहे, राईट. त्याच्यानंतर काय? मॅथ्यू. मॅथ्यू ही झाली तुमची बाहेरची नावं. आता इंडियन नावं बघा. जसे की बघा सौरभ. हे असं बघायला गेलं तर कसं येतं? SAU, है की नाही? सौ. पण इथं काय झालेलं आहे? सौरभ. आलं लक्षात? हे तुम्हाला नाव लक्षातच ठेवायचंय. त्याच्यानंतर काय? क्षितिज. काय? क्षितिज. नंतर आहे गौरी. काही लोक अशी लिहितात, राईट. तसं बघायला गेलं तर गौरी हे असं येतं, पण काही लोक अशी लिहितात. म्हणून त्यामुळे काही नावांचे स्पेलिंग्स तुम्हाला हे पाठच करून ठेवावे लागतात. बघा ह्याच्यामध्ये काय शंका असेल, डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करू शकता.